तर मित्रो डिस्प्ले केलेल्या मूर्त्या तुम्ही बघू शकता किती छान छान. हे बघू शकता तर बघू शकता 2 फुटाची मूर्ती किती छान असं वर्क चालू आहे. अर्ध काम झालं आहे. अशोक पाटील तुम्ही इथलेच का स्थायिक? हां पुरण. तर या सार्थक कारखान्यामध्ये दादा आहे. दादा तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या कारखान्यामध्ये? 10-12 वर्ष. तर मित्रो इथे मोबाईल नंबर आहे सचिन वासुदेव पाटील. मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्ही फोन करून पण आपली मूर्ती बुकिंग करू शकता. तर फायनली मित्रांनो आपण आहे ना इकडे आता हमरापूर स्टेशनला पोहोचले आहोत. हे बघू शकता हमरापूर स्टेशन आणि इकडे आपला माझ्या मावशीचा मुलगा आम्हाला न्यायला आला आहे आणि स्टेशनला बघता तुम्ही गाडी आणली. आता आपण पुढच्या साईडला जाऊया आणि तिथून तुम्हाला दाखवतो बाहेर पडायला रस्ता कुठून आहे. तर चला हे बघा हमरापूर स्टेशन आणि ही पाठची बाजू आहे आणि ते तिकडे पुढच्या साईडला शिशिरदादा आला आहे मला न्यायला. आता आम्ही जेवलो वगैरे ना आता आपण चाललो आहे आपल्या स्पॉटला. चला आता जाऊया मग. चला. तर नमस्कार मित्रो, हो मी हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो आज आहे ना ह्या व्हिडिओमधून आपण आलो आहोत हमरापूरला, म्हणजे रायगडमध्ये मोडते हमरापूर आणि गणपतीचं माहेरघर बोललं जातं हमरापूर. तर त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत. तर छान असा गावामध्ये आता आपण म्हणजे दुपार झाली आहे. आम्ही सकाळी निघणार होतो पण लेट झालं, पण ट्रेनने येता आपण आलो आहे बसने. तर आपला दादा आहे सोबत, शिशिरदादा मावशीचा मुलगा, तो आता आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहे. नाही बघूया आपण इथे आहे ना यावर्षी कशाप्रकारे गणपतीच्या मूर्त्यांची सजावट चालू आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक आपला शॉर्ट असा प्रयत्न आहे. तर मित्रो चला आपण आहे ना आता हमरापूरमधल्या गणपतीचं तुम्हाला दर्शन घडून आहे. चला मित्रो जास्त वेळ नाही येताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रो ही पाहताय त्या साईडला एंड आहे आणि ही पुढची बाजू आहे, इकडे महेश आहे. चला आता इथूनच स्टार्ट होते. बघू शकता गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत. तर पाहूया आपण व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळते. चला. हे बघू शकता समीर कला केंद्र म्हणून आहे, म्हात्रे आहेत, समीर म्हात्रे यांचं हे कला केंद्र आहे. इकडे पण मूर्त्या आहेत इकडे बघू शकता. तर मित्रो बघता हा सिलिकॉनचा मटेरियल हा साचा आहे गणपतीचा. ह्या साच्यामध्ये ना जो आपला मातीचा लगदा असतो ना, हा बघताय ना कलर, ह्या कलरचा ह्याच्यामध्ये लगदा टाकून ह्या मूर्त्या तयार होतात. बघू शकता हा बघू शकता मोठ्या मूर्ती साच्या जवळजवळ 6-7 फुटाची मूर्ती असेल ही, एवढा साच्या. आणि इकडे बघू शकता रेडी पॅशनमध्ये मूर्त्या आहेत, म्हणजे साच्यातून काढलेल्या मूर्त्या दिसत आहेत. अजून पेंट करायचं बाकी यायला. आता जून महिन्यात चालू आहे ना, त्याच्यामुळे अजून पेंटिंगला बऱ्याचशा मूर्त्या अजून घेतलेल्या नाही आहेत. आता एक घेणार. तर मित्रो ही बघू शकता 12 फुटाची मूर्ती आहे, पूर्ण बसलेल्या मूर्ती आहे ही गणपतीची, पण 12 फूट असेल. कलर काम बाकी आहे. कुठले तरी लोक आलेत मूर्ती फिक्स करण्यासाठी. तर मित्रो हा जो रोड येतो ना हमरापूर स्टेशनवर येतो आणि समोरच सार्थक आर्ट्स आहे आणि हा तांबटशेत म्हणून हा एरिया येतो. आणि इकडं समोर जरी गेलात ना तुम्ही तरी तुम्हाला सर्व मूर्त्यांचेच शॉप भेटतील तुम्हाला बघायला. आणि आज आहे ना सगळे शॉप थोडेसे बंद आहेत, कारण आज आहे ना आपल्या महाराष्ट्र शासनाने ना याच्यावरची बंदी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरची बंदी हटवली, त्यामुळे ना आज सर्व लोक जल्लोषामध्ये इकडं. तर मित्रो फायनली आपण आहे ना इथे एक शॉप आहे सार्थक आर्ट म्हणून, तिथे आपण भेट देतो आहे. आता आपण थोडी लाईट पण गेले, त्यामुळे थोडी लाईटचा वेट करूया आणि आपण मग मूर्त्या तुम्हाला दाखवतो. हा समोर बघू शकता सचिन वासुदेव पाटील हे मालक आहे या आर्टचे, सार्थक आर्ट. आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया कोणत्या टाईपच्या मूर्त्या आहेत. तर मित्रो इथे मोबाईल नंबर आहे सचिन वासुदेव पाटील. मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्ही फोन करून पण आपली मूर्ती बुकिंग करू शकता. चला मित्रो आता ना आपण आतमध्ये जाऊन प्रत्येक मूर्त्यांची तुम्हाला प्राईस आणि मूर्त्या कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रो इथे डिस्प्लेत तुम्ही बघू शकता किती मेटलचे खूप छान असे ना वर्क केले, डायमंड वर्क केले. बघू शकता बालमूर्ती, बघू शकता मोरावर बसली मूर्ती किती छान आहे. मुकुट वगैरे ना सर्व हे मेटलचे आपले. आपण ना दादांना आता प्राईस नाही की मूर्तीची काय आहे आपण बघू शकता. किती छान अशी मूर्ती आहे. तर मित्र बघू शकता इथे या वर्षाच्या लाईनमध्ये सर्व मूर्त्यातल्या लाईनमध्ये 12,000च्या रेंजच्या आहेत. 2.5 फुटाची मूर्ती आहे बघू शकता. सगळ्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो ना त्या 12,000पर्यंत आहे. बघू शकता याला डायमंड वर्क आहे, त्यामुळे याची प्राईस थोडी हाय आहे. हे बघू शकता सिंगल मूर्ती बघू शकता. याला धोतरबाग किती छान असं वापरलं आहे, त्याच्यामुळे याची प्राईस आहे थोडी. मुकुटाला बघू शकता डायमंड वर्क किती छान असं केलं. हे परत नेक्स्ट मूर्ती बघू शकता डायमंड वर्क बघू शकता मित्र. याला पिवळा पितांबर दिलं आहे, पण बाजूला थोडं लाईट डार्क पितांबर दिलं. हे पण 12,000ची मूर्ती आहे.
बघू शकता. तसेच मित्र हे सेकंड लाईनमध्ये बघू शकता. हे पण 12,000ची मूर्ती आहे. जवळजवळ 2.5 ते 3 फुटापर्यंत मूर्ती आहे. आपण त्याला पण डायमंड वर्क केलं छान असं. बघू शकता पितांबरला किती छान असा कलर दिला आहे. ही पण 12,000ची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला बघू शकता डायमंड वर्क किती छान आहे. ही पण 10 ते 12,000पर्यंत मूर्ती आहे. नंतर नेक्स्ट बघू शकता. याला पण वर्किंग बघू शकता. मुकुटाला किती छान असं वर्क केलं आहे. जी पण प्राईस तुम्ही 10 ते 12,000पर्यंत. नेक्स्ट मूर्ती बघते. त्याच्यानंतर ही बघू शकता. याला आहे ना मुकुट नाही फक्त, त्यामुळे ही आहे ना ही 2 फुटापर्यंत असेल. 2 ते 2.5 फुटापर्यंत. ही 9,000 प्राईस आहे या मूर्तीची. त्याच्यानंतर ही पण 12,000ची मूर्ती आहे. नेक्स्ट बघू शकता किती छान असं वर्क केलं मित्र. त्यानंतर ही पण बघू शकता. ही पण 12,000ची मूर्ती आहे. तुम्हाला सगळं वर्क दाखवतो आणि ह्या रेडी त्याच्यामध्ये मूर्ती आहे त्या सर्व. ह्या बाजूच्या राईट साईडला आहेत ना 2 फुटाच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. त्या पण बघू शकता. त्यानंतर ही बघू शकता. ही कृष्णाच्या रूपामध्ये बघू शकता 9,000मध्ये मूर्ती आहे. ह्या सर्व आहेत ना 9 ते 10,000च्या मूर्त्या रेंजमध्ये. ही पण 9 ते 10,000ची मूर्ती आहे मित्र. याचं पण डायमंड वर्क किती छान आहे बघू शकता. बघू शकता किती छान छान मूर्ती आहे. ही पण 9 ते 10,000पर्यंत प्राईज आहे मित्र या मूर्त्यांची. तर मित्र हे बघू शकता लालबागच्या राजाच्या रूपामध्ये मूर्ती आहे. ही आहे ना 9 ते 10,000पर्यंत प्राईज आहे. बघू शकता मित्र 2 फुटाची मूर्ती आहे 10,000ला. किती छान असं वर्क केलं बघू शकता. इकडे बघू शकता छोट्या छोट्या मूर्तींचं ना इथं वर्क चालू आहे. तर बघू शकता 2 फुटाची मूर्तीचं किती छान असं वर्क चालू आहे. अर्ध काम झालं आहे. तर दादा तुमचं नाव कसं? माझं नाव अशोक पाटील. अशोक पाटील. तुम्ही इथलेच का स्थायिक? हां उरणचे. म्हणजे तुम्ही डेली इकडे अपडाऊन करता? असं. तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 12-13. आणि इकडे तुम्ही 2 वर्षापासून करताय का? आता इकडेच कंटिन्यू? असं. ठीक आहे. तर या सार्थक कारखान्यामध्ये दादा आहे. दादा तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या कारखान्यामध्ये? 10-12 वर्ष करताय. आणि ह्या कारखान्यामध्ये किती वर्ष झाली? 2 वर्ष. म्हणजे गेल्या वर्षीच ओपनिंग झाली याची? आपला हा कारखाना 2 वर्ष झाली. हां. कसा रिस्पॉन्स आहे इकडच्या लोकांचा? सर्व चांगला आहे. बाहेरच्या लोकांचा मुंबईपासून वगैरे खूप लोक येतात? पण चांगला आहे. ठीक आहे. आमची पेंटिंग पण चांगली आहे. रॉयलचे कलर वापरतो. त्याची मला गिरायक. कोणते कलर? रॉयल कलर. हां हां. रॉयल कलर वापरतात. डिस्टेंपर कलर का? रॉयल प्लास्टिक पेनमध्ये. असं. ठीक आहे. थँक्यू. या मूर्तीला डायमंड वर्क बघा कसं केलं आहे. मेटलचं आहे. जास्त पण डायमंड न वापरत. बघू शकता इकडे. तर मित्र बघू शकता इकडे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना. इकडे पेंटिंग काम अर्ध झालेलं आहे. हे बघू शकता थोडं झालं आहे. तिकडे एक ताई आहे ना पेंटिंग करते. वर्कचं काम करते. बघू शकता किती छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तिकडे. बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या. आपण आहे ना त्यांच्याकडून प्राईज एक एक मूर्तींच्या ना जाणून घेणार आहोत. ते बघू शकता. बघू शकता किती छान छान मूर्ती आहेत. पण 9 ते 10,000पर्यंत प्राईज आहे मित्र या मूर्त्यांची. तर मित्र हे बघू शकता लालबागच्या राजाच्या रूपामध्ये मूर्ती आहे. ही आहे ना 9 ते 10,000पर्यंत प्राईज आहे. बघू शकता मित्र 2 फुटाची मूर्ती आहे 10,000ला. किती छान असं वर्क केलं बघू शकता. इकडे बघू शकता छोट्या छोट्या मूर्तींचं ना इथं वर्क चालू आहे. तर बघू शकता 2 फुटाची मूर्तीचं किती छान असं वर्क चालू आहे. अर्ध काम झालं आहे. या मूर्तीला डायमंड वर्क बघा कसं केलं आहे. मेटलचं आहे. जास्त पण डायमंड न वापरत. बघू शकता इकडे. तर मित्र डिस्प्ले केलेल्या मूर्त्या तुम्ही बघू शकता किती छान छान. हे बघू शकता श्रीकृष्णाच्या रूपामध्ये खूप छान असं. तर मित्र बघू शकता इकडे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना. इकडे पेंटिंग काम अर्ध झालेलं आहे. हे बघू शकता थोडं झालं आहे. तिकडे एक ताई आहे ना पेंटिंग करते. वर्कचं काम करते. बघू शकता किती छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तिकडे.
बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या. आपण आहे ना त्यांच्याकडून प्राईस एक एक मूर्तींच्या ना जाणून घेणार आहोत. ते बघू शकता. तर मित्र बघू शकता इकडे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना. इकडे पेंटिंग काम अर्ध झालेलं आहे. हे बघू शकता थोडं झालेलं आहे. तिकडे एक ताई आहे ना पेंटिंग करते, वरचं काम करते. बघू शकता किती छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तिकडे. बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या. आपण आहे ना त्यांच्याकडून प्राईस एक एक मूर्तींच्या ना जाणून घेणार आहोत. ते बघू शकता. या मूर्तीला डायमंड वर्क बघा कसं केलं आहे. मेटलचं आहे, जास्त पण डायमंड वापरत. बघू शकता इकडे. तर बघू शकता 2 फुटाची मूर्तीचं किती छान असं वर्क चालू आहे. अर्ध काम झालं आहे. बघू शकता मित्रो 2 फुटाची मूर्ती आहे 10,000ला. किती छान असं वर्क केलं बघू शकता. तर मित्र हे बघू शकता लालबागच्या राजाच्या रूपामध्ये मूर्ती आहे. ही आहे ना 9 ते 10,000पर्यंत प्राईस आहे. बघू शकतो किती छान छान मूर्ती आहेत. पण 9 ते 10,000पर्यंत प्राईस आहे मित्र या मूर्त्यांची. पूर्ण रोडला तुम्ही बघू शकता मूर्त्या बघायला मिळतात. काय बघू शकता. हा पूर्ण अमरापूर आहे. अमरापूर हा बघू शकता समोर रेल्वे ट्रॅक. तर फायनली मित्रांनो आपण आहे ना हमरापूरला जाऊन आलो आहे आणि छान असा गणपतीचा शूट झाला तुम्ही पाहिलातच. आणि यंदा आहे ना गणपतीच्या मूर्त्यांच्या प्राईस आहेत ना त्या म्हणजे वाढत्या महागाईनुसार आहे ना थोडंसं प्राईस जास्तच आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्टीची म्हणजे मूर्तीची प्राईस तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये पाहिला असाल. तर हा गणपतीचा शूट आहे ना आपला पहिला ह्या चॅनलला. ह्याच्या अगोदर कधी आपण मुंबईतले पण गणपती असे एक्सप्लोर केले नव्हते. पण हमरापूरला आहे ना आपला महेश पाबळकर आपला मित्र आहे ना तो आणि मी सोबत गेलो होतो. त्याचा हट्टास होता की आपण जाऊया यावर्षी. गेल्या वर्षी तो गेला होता पण मी नाही गेलो होतो. तर यावर्षी आपण जाणून घेतल्या मूर्त्यांची प्राईस. आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेलो होतो ना त्या दिवशी म्हणजे संडेच पकडून गेलो होतो. तर मित्रो जी बंदी होती ना याच्या मूर्त्यांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ती सरकारने आता हटवली आहे. आणि त्या गावामध्ये ना सर्व गुलाल आणि जल्लोष होता. त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी सर्व गाड्या डीजे वगैरे खूप जन्नत अशी त्यांची ही होती त्या दिवशी. त्यामुळे सर्व लोक बिझी होते. पण आम्हाला हा शॉप आहे ना ओपन भेटला त्यामुळे आम्हाला छान असं शूट करता आलं. आणि आम्ही डायरेक्टच गेलो होतो. आणि प्रत्येक घरामध्ये आहेत ना प्रत्येक घरामध्ये तुम्हाला कारखाने पाहायला मिळतील. जर तुम्ही हमरापूरमध्ये कधी जायचं तुम्ही विचार केलात ना तर प्रत्येक घरामध्ये ना गणपतीचे कारखाने तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या ह्या व्हिडिओमधून ना तुम्हाला गणपतीच्या यंदाच्या मूर्त्या आणि प्राईस छान अशी एक्सप्लोर केली आहे. खूप सारे बाजूला मूर्त्या बनवताना आम्ही पाहिल्या पण आम्हाला परिपूर्ण अशा मूर्त्या ह्याच्यामध्ये कला आर्टमध्ये दिसल्या. त्यामुळे आम्ही हा शूट केला आणि भन्नाटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. आजचा सुंदर असा व्हिडिओ ना मित्र तुमच्यापर्यंत पोहोचवला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर दिला आहे. तुम्हाला एनी टाइम बुक करायची असेल मूर्ती तर तुम्ही कॉल करून सुद्धा मूर्ती बुक करू शकता. चला मित्र पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत रजा घेतो. बाय बाय.